तुमची पेपरला बातमी पाहिली, ते बाबांची होती वर्षा, ते पण गोदड्या शिवतात. आमच्या बाबांची. ते कोण आहे तुमचे भाऊ आहे सक्का. तुमचं काय नाव? शिवाजी आगवणे, तो पांडुरंग भूषण आगवणे. अच्छा, म्हणजे तुमच्या दोघं भाऊनी एकच व्यवसाय निवडायचं कारण काय? वय झालं ना, 70 वय. दुसरं काय काम करणार मला तुम्ही सांगा ना, काय कामाला लावलं. तुम्ही किती शिवता गोदड्या दिवसात? 4. 4. एका गोदडी मागे किती रुपये? 250. तुमची हा, मटेरियल आमचा, सामान खर्च लागेल. दिवसभरामध्ये तुम्ही 4 गोदड्या शिवता. किती बाय कितीच्या असतात त्या? एवढं कोण पूर्ण साडीचं माप असेल तसं धरतो डायरेक्ट. तुमची उंची पाहिलेली ठेवली का तुम्हाला चिकार झाली. आता जर तुम्हाला जर दिले पैसे आणि पीस पण आणून दिले तर किती दिवसामध्ये देता पूर्ण करून? महिना. 1 महिन्यानंतर? तेवढी 1.5 वर्षाची ऑर्डर आहे वरती. आता हे जे आपण पाहतो हे सगळं गोदड्याच आहे का? गोदडे नाही, सोयाबीन आहे. हा, आतमध्ये गोदडे बघा ना. हे काय ते हेच आहे, पीस आहेत काय? नाही, गोदडे. हे काय याच्यात पीस दिसतात, साड्या दिसतात जुन्या. कसं मटेरियल आहे, शर्ट, पायजामा, पॅन्टी, नेक्स्या, गाऊनी. हा, हा वरती तुमचा नंबर का? 93 09 29 93 0 92 98 111. बर, दाखव बरं कुठं थापी लावली. गाय बिया बघू, नातवंड आहे 2 नातवंड आहे. 2 गाय आहेत. त्यामुळे आम्हाला सगळं भेटत तसं आम्ही शिवतो. इकडं आहे. ह्याच्यात काय सगळे पीस वगैरे लोकांनी पायजामा, पॅन्टी, नेक्स्या, फराक ते पण शिवता? ते फाडायचं आणि त्याची तयार करायची गोदडी. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे गिरायकांनी जे मटेरियल देईल कपडे वगैरे जुने बाकीचा चिल्लीच घालायचा. हा, मग निकामी चालत नाही त्याचा उपयोग. अगोदर काय व्यवसाय करायचे बाबा तुम्ही? आणि टेलर काम करतो जुन्यापासून. आणि ते तुमचे भाऊ? ते ड्रायव्हर होते, ते रिटायर झाले. त्यांना फक्त गोदडीची येते. पण मी तुमचे पॅन्ट शर्ट सगळं लगेच तयार करणार. दिवसभरात किती कमावता? काय 1000 रुपये लय झाले. परवडत का? तुम्हाला मदत कोण करत? घरात कोण कोण आहे? आजी सुने, नातवंड आहे 2, एक नात एक नातू. आहे का मागणी अजून? लय मागणी. आता 1.5 वर्ष 2 वर्षाचा माल वर पडलाय, जाऊन बघा तुम्ही माडीवर. कुठं? भेटत ना, आता त्याला कुठं चढता येते. काय अरे बापरे, वरती माळ आहे तुमचा वर? नाही नाही, मी जात नाही आता. तुम्ही ढोका होईल पायडी, त्याला काय नाही बोलत नाही. तुम्हाला खोटं काम बघून ना आम्हाला नाही एवढा टाइम भेटत ना. बाकीचं अरे बापरे, बरंच माल आहे हो. मटेरियल पडलेलं आणि बाहेर येतो किती आणि जातो किती त्याचं गणित नाही. म्हणजे 1 महिन्यानंतर तुम्ही शिवून देणार? 1 महिना लागतोच कमीत कमी. का मग असं अचानक बाबा आपल्या गोदड्या लोक वापरायची आणि आता अचानक परत गोदड्यांची मागणी का वाढली बाबा? कसं आहे, ते ब्लँकेट घेतलं का त्याचे केस तोंडात जातात पांघरून घ्यायला. तशी गोदडीची आपली सवय लागलेली. आपली गावची माणसं गोदडी शिवाय फार मुंबईची लोक गोदडी शिवली इथून नाही. मग तुम्हाला गिरायक जास्त शहरातली? हा, मुंबई पुन्हा 2 गिरायक जास्त, म्हणजे डबल. गावाकडचे लोक नाही घेत? आहेत, पण जास्त शहरातले लोक आहेत. किती वर्षापासून आता गोदड्या शिवत आहे तुम्ही? तरी झाली 10 वर्ष. 10 वर्ष. मुलं काय करतात? मुलगा आहे, शेती करतात. एकच मुलगा. मग आता मुलांपेक्षा तुम्ही जास्त कमवत असाल. 4 एकर पपई आहे. काय परवडत आहे का आता? आठवड्याला 1 पिकअप भरतो. सोयाबीन अशी पडल्यात 50 आहे का बाजार पपईला आता? आहे बाजारात. आम्ही खायला बघतो, आमचा व्यवसाय हा. 2 पोरं 2 गुर्र आणि बाकीच्या 50 बाया. हा आमचा व्यवसाय. आम्ही सगळं पिकायचं नाही. मोटर बी घ्यायची नाही जात. काय झालं ते नाही बघायचं. आता वय किती? 70. थोडे 70 वय झाले. 70 वय आहे. पण तुम्ही नाही बरोबर पाया चाला वर. तिथून डोंगरातून खालून तर वर जायचं. तुम्ही पळायचं का मी आवडतो, तुम्ही आवडतो पळायचं. पहिल्यापासून कष्ट केलं जाईल. डायबिटी नाही, कुठला आजार नाही, काय नाही. किती जाड करायची गोदडी गिरायकाच्या म्हणू का तुमच्या? पुण्याला पाताळ लागायची, मुंबईला पाताळ लागायची, गावाला झाड लागायचं.
मग 250 रुपयामध्ये तुम्ही दोन्ही करून हा, देणार? दोन्ही एकच भाव, कमी नाही. 300 पर्यंत आहे फार. 300 रुपयामध्ये काय करणार? 300 मध्ये जी जास्ती घेणार. हा हा. आता ही 250ची गेली. हा, 250. अच्छा, बरीच जाड आहे, चांगली गोष्ट. ह्याच्यामध्ये एक टीप आली का 300. अजून तुम्ही म्हणजे शिलाई करून देणार त्याचेच तुम्ही पैसे म्हणले जास्त घेतात. तर, तुम्ही नाही म्हणलं तर मग तुम्हाला तेवढेच बाप. ही 300 वाली का? झाड आहे लई. अरे बाबा ही गिऱ्हाईकाला जाड लागते म्हणलं अरे ही जवळजवळ असेल 4 किलोची असेल. हा. त्यामुळे 5 ते किलो जाईल. तसं नाहीच नाही करते उगाच. हे आपलं नातेवाईक आहे. कोणीतरी तुम्ही सांगणार काय काय इतके कपडे लागतात, पीस हा घेऊन असं या. काय नाही. हा. तुमचं जेवढं होईल तेवढं बाकीचं चुलीत. आणि बर. तुम्ही मागा नाही, आम्हाला त्याचं काही घेणं नाही. मग समजा एखाद्या गिरायकाकडे समजा हेच नाहीयेत, पीस नाहीयेत, मग कसं करता? नाही तुम्ही घरी राहा, मग तिकडे येऊच नका माझ्या का ना. मी कुठं तुम्हाला या म्हणतो, मी कुठून राहणार? माझ्या बायकोची एवढी देऊन ती नेसणार काय मग? ठीक आहे बाबा, धन्यवाद. मग आता काय इलाज आहे? नाही म्हणजे म्हणलं, तुमचं कसं पर्याय नाही का काय बाबा? नाही पर्याय नाही काय. पर्याय ठेवला पाहिजे ना. काही शहरातले लोक कुठून आणणार ना पीस? बरोबर आहे, पर्याय. पर्याय मग तुम्ही समजा एखाद्या ठिकाणाहून होलसेल मध्ये असे पीस गोळा करा. हा, तुम्ही ऑर्डर दिली तर मग तुम्हाला बनवून देऊ शकतो. तुमचंच पीस. हा, विकत आम्ही. हा. तर याच्यामध्ये कोणतं कापड चांगलं असतं गोदडीसाठी? म्हणजे सुती कापड चांगलं, टेरिकॉट कापड सुती चांगलं, टेरिकॉट सुती चांगलं. सुती कापड, सुती कापड येतात का आता? म्हणजे पहिलं नाही येते ना, 95% येते नाही. आता कोणती कापड असतात मग? ह्या शिवाय काय साड्या टेरिकॉटच्या. टिकायला कोणती चांगली, म्हणजे ऊब द्यायला कोणती गोदडी चांगली? हा, गावठी. हम्म. एका गोदडीचं आयुष्य साधारणतः किती असतं? किती वर्ष ते टिकते? आपल्या वापरण्यावर अवलंबून आहे. तरी पण आपण दुसऱ्याची चुलीत घातली तर डिझाईन जाऊ. नाही, तरी पण एक असे आपण सरासरी वापरतो तर किती दिवस टिकते? किती वर्ष टिकू शकतो? 20 वर्ष जाईल तिला का. हा ना, म्हणजे एक पिढी हा, चालू शकेल. 20 वर्षाची एक पिढी काय अजून किती लोक इथं हा व्यवसाय करतात? नाही. तुम्ही दोघं भाऊच? ते लावले, पडदा लावला तेच ना. तुमचं बघून तुमचे भाऊ शिकले का? हा शिवता का? थोडस करा, शिवता का व्हिडिओ मध्ये दाखवायला? हा हा शिवायला मग असे गोदडी एका त्याने धरावं लागत असेल ना तुम्हाला? असं काय करत नाही. मला नाही धरायचं, त्यांना धरायला लागतं. का? मी नाही पकडत, मला जमत नाही. अच्छा, तुम्हाला काही माणसाची गरज नाही. आणि त्याला 25 रुपये द्यायचे, मग आपल्याला काय खायला राहायचं? ती बटन दावा बरं, तिकडचं एक मला. हेच का? हा, बरोबर. धन्यवाद बाबा. चला, बाबा धन्यवाद.